खरं तर पाणी हे आमच्या हक्काचं आहे, नाही कुणा बापाचं, हे आमच्या घोषणा आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज आम्ही इथं तीव्र आंदोलन केलं की ती प्रशासनात जाग आली पाहिजे. कुणीतरी येणार, आपले स्टार वाढवा प्रयत्न करणार आणि कर लादून निघून जाणार. पहिल्यांदा आम्हाला मुबलक स्वच्छ पाणी द्या लोकांना. पावसाळ्यात सुद्धा पाणी मिळत नाही. पाणी दरवाढ कशाही करताय. पाणी चोरी इथं होते, पाण्या लिकेज किती आहे ते जर पर्सेंटेज काढलं तर 30% पाण्याचं फक्त आम्हाला चार्जिंग होतं आणि बिल भरणाऱ्या लोकांच्या माथी परत तुम्ही कर लावणार असाल तो आम्हाला मान्य नाही आहे. म्हणून शिवसेनेची अशी मागणी आहे, जी आता दरवाढ केली ती ताबडतोब रद्द करा आणि पब्लिक समोर तुम्ही या. सभागृहाने सुद्धा विचार केला पाहिजे. आम्ही तुम्हाला निवडून दिले ते प्रशासनाचं ऐकण्यासाठी नाही तर जनतेचं ऐकण्यासाठी, जनते हितासाठी तुम्हाला निवडून दिलं आहे, प्रशासनासाठी तुम्हाला निवडून दिलेलं नाही आहे. त्यामुळं पाणी दरवाढ जी केली अन्याय दरवाढ ती रद्द झालीच पाहिजे अशी आज आमची मागणी आहे. जर आपल्या आंदोलनानंतर जर मागणी मान्य केली नाही किंवा जर ठराव मंजूर झाला नाही, ठराव मंजूर झाला तर नागरिकांना असं आम्ही आवाहन करणार आहे की तुम्ही हे पाणी दरवाढ देऊ नका. चोरी किती होती मीटर मध्ये ते कोण बघतंय का? पाण्या लिकेज किती आहे ते प्रशासन बघतंय काय? काही कोण बघत नाही आहे. जुन्या लाईन मधनं जवळजवळ 40 ते 45% लिकेज आहे. मग ते लाईट बिल किती येतं, पाणी किती मिळतं ह्याचा हिशोब केला तर पब्लिकला आम्हाला साधारण 30 ते 35% पाणी स्वच्छ मिळतं. त्यातनं लिकेज, त्यातनं चोऱ्या, हे बरं बंद करा ना. कुठलं सुटलं लोकांच्या खिशावर कात्री कशाला मारताय तुम्ही? ताबडतोब बंद करा, नाही तर पब्लिकला विनंती करीन की मी कुणीही पाणी दरवाढ की बिल देऊ नका असं आम्ही आज आग्रह करणार नागरिकांना. जर कोण आलंच तर आम्हाला सांगा, आम्ही तुमच्याबरोबर आहोत. साहेब कोल्हापूरसाठी चांगलं काम करतात. खरंच चुकीचं काम ज्यावेळी करतील त्यावेळी शिवसेना रस्त्यावर उतरून त्यांना विरोध करणार आहे. आज जर आपण बघितलं तर 70% पाणी हे गळतीच्या माध्यमातून गटारीतून वाहून जाते. 30% चोऱ्या माऱ्या चालू आहेत आणि वापर फक्त 40% होतोय. आणि ती 40%ची जनता प्रामाणिकपणे जी बिल भरते त्यांच्यावर अन्याय का? तर हा अन्याय आम्ही खपवून घेणार नाही. आयुक्तांना आमचं म्हणणं आहे की तुम्ही दरवाढ तात्काळ मागे घ्या. असा कुठलाही ठराव महासभेच्या समोर आणू नका, नाहीतर शिवसेना जनतेला घेऊन रस्त्यावर उतरण्यास स्वस्त बसणार.